वेलकम बॅक टू माय चॅनल। मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार। सो मी खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करायला घेतलेलं होतं, म्हणजे 1 महिन्यानंतर, कारण गेले काही दिवस मी पुण्याला गेलेली होती आणि मग तिथले व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले। त्यात माझा 1 महिना गेलेला होता। सो आता मस्त मी माझे जे काही डेली रुटीन असते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सकाळ माझी झालेली आहे मस्त 7 वाजेकडे। आज आमचं कलाकंदचं दूध पण लवकर आलेलं होतं, त्यासाठी सो मी लवकरच उठलेली होती। ते अगोदर मस्त टेरेसवर गेलेली होती, थोडा व्यायाम वगैरे केला। त्यानंतर मग खाली आली, लगेच मटकी धुवायला सुरुवात केली। जेव्हा कधी म्हणजे सकाळी उठल्या मी अगोदर मटकी धुत असते, त्यानंतर मग दूध घेत असते। आज थोडं उलट झालं, अगोदर दूध आलं त्यानंतर मग मटकी धुवायला मी सुरुवात केली। म्हणजे 7 वाजेकडे आमची मटकी जी आहे ती धुवून झालेली असते, त्यानंतर तिला पाण्यात टाकावी लागते आणि मग घरातली जे काही बेसिक कामं असतात ते मी करायला सुरुवात करते। त्यानंतर मग एकीकडे दूध जे आहे, कारण दूध गरम व्हायला खूप जास्त उशीर लागतो, कारण रोज 2.5-3 लिटर दूध आमच्या घरी असतं, ते म्हणजे दहीसाठी असतं आणि ते तापत मग बाकीचे माझे कामं जे बेसिक कामं असतात ते मात्र होऊन जात असतात। एकीकडे मी दूध गरम करते, तोपर्यंत इकडे कपड्यांसाठी पाणी वगैरे मी भरून घेत असते। मला तरी अशी सवय आहे, जेव्हा मी आमचं घरचं दूध वगैरे तापत असते ना, तेव्हा एक कामात मला 3 कामं करायची सवय आहे। तुम्हाला पण आहे का? नक्कीच मला कमेंट करून सांगा। म्हणजे जेव्हा मी दूध गरम करत असते तेव्हा लगेच मी पाणी वगैरे भरून घेत असते, लगेच घरं वगैरे पण झाडून घेत असते। अशी माझी रुटीन मी चालू ठेवत असते, म्हणजे एका कामात मला 3 कामं करायला मात्र आवडतात। तुम्हाला पण असे कामं करायला आवडतात का? मला नक्कीच कमेंट करून सांगा। त्यानंतर मला पार्सल रिसीव झालेलं होतं, म्हणजे फ्लिपकार्टवरून मी मिरर मागवलेलं होतं आमच्या रूमसाठी। सो तो मला रिसीव झालेला होता आणि त्याची अनबॉक्सिंग मात्र आम्ही आता करतो। तुम्ही बघू शकता, खूप भारी मिरर आलेला होता। त्याचा रिझल्ट मी तुम्हाला जेव्हा लावला जाईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच। आणि म्हणजे 300-400 पर्यंत मला हा मिरर रिसीव झालेला होता आणि खूप भारी आलेला होता। तुम्ही बघू शकता, ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच। मिरर मात्र आलेलं होतं, त्यासोबत एवढा मोठा बॉक्स, त्याच्यामध्ये जे काही थर्मोकॉल आलेले होते ते तर वेगळेच होते। त्यांना एकीकडे ठेवून दिलं, लगेच पुढचा हॉल आवरायला घेतला। त्यामध्ये म्हणजे आता आम्ही PS घेतलेला आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल। त्याची जागा मात्र तिथं फिक्स आहे आणि दिवसभर म्हणजे गेमच चालू असतो आमच्याकडे। आम्हाला TV बघायला पण वेळ नसते आणि आता सध्या बिग बॉस चालू आहे, तर ते सुद्धा म्हणजे आम्हाला मोबाईलमध्ये बघावं लागतं आहे। त्यानंतर माझी पुढची गादी वगैरे होती, ती पण व्यवस्थित माझी ठेवून वगैरे झालेली होती। तिला फोल्ड वगैरे करून मी व्यवस्थित एकीकडे ठेवून दिलेली होती, जेणेकरून घरात पसारा नको दिसायला। त्यानंतर मग स्किन केअर वगैरे करायला घेतली। तुम्ही बघू शकतात, म्हणजे आता थंडीचे दिवस चालू आहेत, त्यासाठी आपल्या बॉडी लोशन, सनस्क्रीन, नंतर मॉइश्चरायझर वगैरे आपलं तर हे डेली रुटीनमध्ये आता फिक्स झालेलंच आहे। त्यानंतर बहिणीने एवढे सारे मला प्रोडक्ट दिलेले होते डेली स्किन रुटीन, म्हणजे जे आपण वापरतो साधारण टोनर वगैरे, ते सर्व काही तिने मला दिलेलं होतं, कारण ती वापरत नव्हती। ती म्हणे की तू घेऊन जा, सो मग मी ते घेऊन आलेली आहे, कारण आमचं स्किन टोन जो आहे ते सेम टू सेम आहे, त्यासाठी मला तिचे प्रोडक्ट जे आहेत ते सूट होऊन असतात आणि मी 1 महिन्यापासून तेच यूज करते आणि त्याचे रिझल्ट खरंच खूप भारी आहेत। म्हणजे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते पिलग्रीमचे आहेत, एखादं प्रोडक्ट जे आहे ते इकडे तिकडे, म्हणजे सनस्क्रीन जी आहे ती पॉन्ड्सची आहे आणि पिलग्रीमची पण आहे। सो मी दोघं यूज करते। माझ्याकडे 3-4 प्रकारचे आता सनस्क्रीन वगैरे झालेले आहेत। सेटाफिलची पण एक पडली, त्यानंतर डॉट अँड कीची पण आहे, पण सगळे ऑल प्रोडक्ट एकदम बेस्ट आहेत, त्यांचे रिझल्ट खरंच खूप भारी आहेत। त्यानंतर मी एका मिनी ब्लॉगमध्ये शेअर केलेलं होतं की मी बहिणीकडून आय शॅडो पॅलेट आणणार होती। तिने मला लिटरली 3 आय शॅडो पॅलेट जे आहेत ते दिलेले आहेत। एक लहान आहे, त्यानंतर थोडं मीडियम आहे, त्यानंतर एकदम मोठी साईजचं तुम्ही बघू शकता। तसं तर मला मेकअपचं एवढं काही हे नाही की आपण मेकअपच करायला पाहिजे, सो मला मेकअपचं पण जास्त काही वेळ नाही आहे। त्यानंतर हे काही शेल्फ मी मागवलेले होते, पण मला एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळालेले आहेत। जे काही मी घेतलेलं आहे त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथं तुम्ही जाऊन बाय करून घेऊ शकतात। सो म्हणजे मला 114 मध्ये 2 असे शेल्फ मिळालेले होते। याआधी मी एक मागवलेलं होतं, ते मात्र मला थोडं कॉस्टली मिळालेलं होतं आणि हे मी आता फ्लिपकार्टवरून घेतलेले आहेत, तर मला 2 असे रिसीव झालेले आहेत। त्या दिवशी मला हे पार्सल रिसीव झालं, सो त्याच दिवशी मी हे शेल्फ वगैरे लावून वगैरे घेतलेले होते आणि म्हणजे माझे स्किन केअरचे जे काही प्रोडक्ट होते ते मात्र त्यात ठेवायचे बाकी होते। त्यासाठी मी सर्व स्किन केअरचे प्रोडक्ट जे मला सापडत होते ते मात्र मी तिथं ठेवत होते।
असं तर पिलग्रीमचे आता माझ्याकडे 2 टोनर झालेले आहेत. एक लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि एक जेलमध्ये आहे. सो असे त्याचे पण मी तुम्हाला रिव्ह्यू देईल की कसे आहेत, काय आहेत. पण मी आता वॉटरवालं जे आहे ते वापरते, कारण त्याचा पण रिझल्ट खूप भारी आहे. आणि सो एवढे सारे प्रोडक्ट आता मात्र झालेले आहेत. जे काही म्हणजे डिटॅनचे स्क्रब वगैरे होते, क्लिन्झिंग मिल्क वगैरे, हे पण मी आता नवीनच घेतलेलं आहे. अरोमाचं खरंच हे पण खूप रिझल्ट देतं. याआधी मी हेच वापरत होती. सो तुम्ही बघू शकतात इकडे हा मिरर वगैरे पण लावून झालेला आहे. आणि अगोदर म्हणजे ही जी भिंत होती एकदम अशी व्हाईटमध्ये होती. सो आम्ही तिथं मस्त असे वॉलपेपर जे आहेत ते लावून घेतलेले आहेत. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. हे पण आम्ही इथूनच घेतलेले आहेत फ्लिपकार्टवरून. सो मी लगेच माझी इकडे स्किन केअर वगैरे करायला घेतलेली आहे. स्किन केअरमध्ये मी आता प्रॉपरली अशी माझी स्किन केअर सुरू केलेली आहे. म्हणजे अगोदर टोनर वगैरे लावायचं, त्यानंतर मग पिलग्रीमचं सिरम मी आता यूज करते. म्हणजे 1 महिन्यापासून आल्यापासून मी तेच यूज करते. खरं त्याचा रिझल्ट पण एकदम बेस्ट आहे. स्किनसाठी एकदम छान आहे. सो मी तेच वापरते आणि ते आता संपण्यात पण आलेलं आहे. तुमच्यासोबत खूप लेट शेअर करते. आणि म्हणजे माझे मागचे जे काही ब्लॉग होते, जेव्हा मी पुण्याला गेलेली होती तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केले होते. घरी आल्यानंतर मग पुण्याचे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केले. आणि आता जे आहे ते रेग्युलर मी माझे डेली रुटीनमध्ये जे काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सेटाफिलचं मॉइश्चरायझर आहे, मी ते खूप दिवसापासून घेतलेलं होतं. ते पण माझं यूज वगैरे करून झालेलं होतं. जे काही थोडंफार सुरलेलं होतं ते मात्र मी ते आता संपवणार आहे. म्हणजे एक जे काही माझे स्किन केअरचे प्रोडक्ट आहेत ते मी आता सर्व संपवून घेणार आहे. त्यानंतर मग नवीन घेणार आहे. जर तुमच्याकडे अजून जर बेस्ट सोल्युशन असेल स्किन केअर प्रोडक्टबद्दल तर मला नक्कीच रिकमेंड करा, म्हणजे मी ते यूज करेल. आपल्या डेली रुटीनमध्ये जे काही बेसिक स्किन केअर असते ती मस्ट आहे, म्हणजे ती व्हायलाच पाहिजे. आणि मी तर आता 1 महिन्यापासून करते. माझी नाईट स्किन केअर पण करते, मॉर्निंगची पण करते. त्यानंतर फक्त प्रोडक्ट लावून काही होत नसतं. म्हणजे आपण आतून काय खातो त्या पण डिपेंड करत असते. आपले हेअर असू दे किंवा मग स्किन असू दे, त्यावर डिपेंड करत असते. आणि मी तर डेली बेसिसवर म्हणजे खूप दिवसापासून मी बीटरूटचा ज्यूस जो आहे तो घेते आणि मी असाच कंझ्युम करत असते. आता घरी काकडी होती त्यासाठी मी त्यात काकडी पण ॲड केलेली आहे. आणि कढीपत्ता तर आपल्या केसांसाठी खूप मस्ट आहे आणि मी ते टाकत असते. आणि थोडंसं चव येण्यासाठी त्यामध्ये मी मीठ पण घालत असते. म्हणजे अजिबात असं वाटत नाही की आपण वेगळं काही ट्राय करतोय. आम्ही आवळा कँडी पण करून ठेवलेली आहे. जेव्हा मी गावाला गेलेली होती तेव्हाच केलेली होती. म्हणजे खारी आवळा कँडी पण केलेली आहे. त्यानंतर गोड पण म्हणजे गुळामध्ये केलेली आहे. आता त्याची रेसिपी तर माझ्याकडे नाही, पण कशी बनलेली आहे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि सो आम्ही आवळ्याचं लोणचंसुद्धा केलेलं आहे. जेव्हा आपण स्किन केअर वगैरे करतो तेव्हा जे आपण प्रोडक्ट यूज करतो तेव्हा 5-5 मिनटाचा गॅप तरी नक्कीच द्यायचा. मग ज्यामध्ये मी माझी स्किन केअर वगैरे करत होती त्यामध्ये तेवढ्यात माझं हे धुणं वगैरे मी धुवून घेतलेलं होतं. म्हणजे तेवढं माझं काम मात्र स्किन केअर करत करत झालेलं होतं. त्यानंतर इकडे मटकीची सकाळी मी भिजत घातलेली होती. तिला मोठ्या टबमध्ये मला करायची होती आणि थोडंफार मी गरम कोमट पाणी केलेलं होतं ते मात्र मी त्यात टाकत होती, जेणेकरून पटकन होत असते. म्हणजे 2-2:30 वाजेपर्यंत तरी लागत असते. त्यानंतर मी माझे इकडे घरातले कामं वगैरे झालेले होते. आम्ही रूममध्ये थोडाफार चेंज जो आहे तो केलेला आहे. आता खूप भारी वाटतं बघायला. पण आता एक जो शेल्फ आहे तो फक्त लावायचा बाकी, तो पण मी लवकरच लावेल. आणि हे जे बटरफ्लाय दिसत आहेत ते मी निगडीवरून आणलेले होते. म्हणजे आम्ही तिथं भक्तिशक्ती उद्यानला गेलेलो होतो. सो तिथून आणलेले होते. मला एकदम म्हणजे 30-40 रुपयाला ते मिळालेले होते. आणि तेव्हा मी ते लावून घेतलेले होते. ते लावून पण रूमचा लूक एकदम भारी झालेला आहे. आता नवीन घर कधी होईल ते तर मला माहिती नाही, पण सो इथं मात्र मी आता थोडी डेकोरेशन करायला सुरुवात केलेली आहे. गावावरून आल्यापासून माझे स्किन केअरचे प्रोडक्ट जे आहेत ते त्यातच होते. सो आज ते मस्त आहे व्यवस्थित मी तिथं ठेवून वगैरे घेतलेले आहेत. वॉशबॅग मात्र एकदम अशा रिकाम्या झालेल्या आहेत. त्यातलं जे काही थोडाफार म्हणजे 2-3च वस्तू होत्या ज्या ना मला लागणाऱ्या होत्या त्या मी एकात एक घालून व्यवस्थित त्यांना ठेवून दिलेली आहे. त्यानंतर मला दुकानात पण जायचं होतं. सो जे काही माझ्या आयशॅडो पॅलेट वगैरे होतं ते मी मात्र त्यात ठेवून दिली होती, कारण ते तर काही आपल्या डेली रुटीनमध्ये म्हणजे डेली स्किनमध्ये तर काही लागत नाही. सो मी ते काही यूज पण करत नाही. आता बहिणीने दिल्यावर म्हटल्यावर मी तर घेतेच. सो तुमची जर बहीण असेल तर तुम्ही पण रिकमेंड करत असतील ह्या गोष्टी. त्यानंतर मला दुकानात पण जायचं होतं. त्यासाठी जे काही माझी बॉटल वगैरे असते ते मी व्यवस्थित त्यात ठेवून दिलेलं होतं. त्यानंतर पुण्याहून
खूप सारी अशी शॉपिंग मात्र माझी झालेली होती. ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. माझी बहीण प्रेग्नंट असल्यामुळे तिला तर काही तिचे कपडे आता व्यवस्थित येत नाही. त्यासाठी तिचे मात्र कपडे मला सर्व मिळालेले आहेत. हा ड्रेस जो आहे तो माझ्या बहिणीचा आहे आणि ही जी शॉर्ट कुर्ती दिसते, आता बाकीचे जे कपडे ते मी इथून घेतलेले पिंपरी मार्केटमधून. काही कपडे जे आहेत ते तुळशीबागेतून घेतलेले आहेत. काही कपडे म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून मी शॉपिंग केलेली होती. हे मी तुळशीबागेतून घेतलेले आहे. ते जे अगोदर 2 दाखवले ते मी पिंपरी मार्केटमधून घेतलेले होते. त्यानंतर हे काही शॉर्टचे तुम्हाला शर्ट दिसत आहेत ते मी माझ्या क्रॉप टॉप जे आहेत ते माझ्या बहिणीनेच मला दिलेले आहेत. त्यानंतर मी माझ्यासाठी काही कॉर्ड सेट घेतलेले होते. मला भरपूर दिवसापासून कॉर्ड सेट घ्यायचे होते. सो मी 2 कॉर्ड सेट तिथून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, एक ब्लॅक कलरमध्ये आणि एक मस्त ग्रीन कलरमध्ये. खूप सुंदर असे मला हे 2 मिळालेले आहेत. लिटरली एवढे कपडे झालेत ना, आता विचारू पण शकत नाही आणि विचार पण करू शकत नाही. एवढे सारे कपडे मात्र माझ्याकडे झाले. आता रोज नवीन ड्रेस मात्र मी वापरणार आहे. पण असं होतं म्हणजे 2 जे आपली डेली रुटीनमध्ये म्हणजे डेलीचे 2 ड्रेस असतात ते आपले ठरलेले असतात. म्हणजे एक दिवस हा घातला की दुसरे दिवस तो. पण आता तसं नाही. आता भरपूर माझे कपडे झालेले आहेत. खूप मार्केट फिरल्यानंतर सो मला हे ड्रेस दिसलेले होते कॉर्ड सेट. आणि म्हणजे आपलं कसं असतं की ह्या दुकानावर नाही त्या दुकानावर बघू, खूप सारे असे कपडे असतात. त्यानंतर बहिणीचे काही स्वेटशर्ट होते. त्यानंतर भरपूर असे जीन्सवरचे टॉप वगैरे होते. ते तिने मला मात्र दिलेले होते. कारण ती प्रेग्नंट असल्यामुळे आता तर ते तसे कपडे मात्र वगैरे ती काही घालणार नव्हती. सो तिच्या काही 2 जीन्स वगैरे होत्या त्या पण मला मिळालेलं होतं. माझी ब्लॅक जीन्स आहे ती मी 5 वर्षापासून वापरत होती कलरिंग करून. आता मात्र तिची न्यू मला मिळालेली आहे. काही कार्गो पॅन्ट आहे, म्हणजे शॉर्ट कुर्तीवर इझिली मी तिला वापरून घेऊ शकते. आणि म्हणजे हे जे काही स्वेटशर्ट आहे ते तर मी आता घरात तर मात्र काही घालू शकत नाही. घरात असं शॉर्ट कुर्ती वगैरे जे आहे ते लाँग कुर्ती वगैरे ते मी वापरत असते. त्यानंतर हे ब्लाऊज मी माझ्यासाठीच घेतलेलं होतं आणि मी तिला दिलेलं होतं. ते परत माझ्याकडे आलेलं आहे. आणि जायला मला कसंही म्हणजे 15-20 मिनिटं होते. अहोंना कॉल केलेला होता की मला घ्यायला या. चला म्हटलं तोपर्यंत तुमच्यासोबत शेअर करूया. ही साडी मला बहिणीनेच दिलेली होती. म्हणजे तिनं एकही न घालता ती साडी आता मात्र माझ्याकडे आलेली आहे. त्यानंतर मी माझ्यासाठी एक चप्पल घेतलेली होती. त्यानंतर काही बँगल्स घेतलेले होते. मला खूप जास्त आवडले होते. तुम्ही बघू शकता त्यावरचे जे स्टोन वगैरे आहेत ते खूप सुंदर आहेत. आणि बघता क्षणी मला एवढे आवडले मी ते घेऊन टाकले. त्यानंतर हा लिप ग्लॉस मी घेतलेला होता. फर्स्ट टाईम घेतलेला आहे आणि तो पण एकदम खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळाला. त्यानंतर मी काही नेल्स वगैरे पण घेतलेले होते. ही जी मस्त क्यूट अशी बॅग पण मी घेतलेली होती. मला लिटरली एवढी आवडली नाही, खूप भारी होती. म्हणजे ही मी पुण्याहूनच घेतलेली आहे. त्यानंतर हा छोटासा बॉक्स पण घेतलेला आहे. हा बॉक्स जो आहे तो मी इथून घेतलेला आहे, महाबळेश्वरवरून घेतलेला होता. पर्स किंवा बॅग आणि मग जे काही स्टोरेज बॉक्स वगैरे असतात ते मला कलेक्ट करायला खूप जास्त आवडतात. जेव्हा मी बॅग अहोंना दाखवली तेव्हा ते मला बोलले की किती बॅग घेत असते, की तुझ्याकडे किती बॅग आहेत. बट मी त्यांना बोलले की मला हौस आहे त्यासाठी मी घेत असते. त्यानंतर मग मला दुकानात पण जायचं होतं. अहो आले होते सोबत, कलाकंद पण घेऊन जायचं होतं. जेव्हा मी दुकानात जात असते तेव्हा माझ्यासोबत कलाकंद असतंच. त्यानंतर दुकानात गेल्यानंतर नाश्ता वगैरे केलेला होता आणि मग दुपारी 2 वाजेकडे घरी आल्यानंतर मस्त पुरणपोळी खाल्ली. कारण संक्रांतीच्या वेळेस घरी पुरणपोळींचा स्वयंपाक होता. त्यानंतर मग तीच मस्त गरम करून खाल्ली. तुपाने व्यवस्थित तिला शेकून घेतली आणि तीच खायला घेतली. आणि घरी आल्यानंतर माझा अवतार असा काही झालेला होता. त्यानंतर 2 वाजेकडे मटकी वगैरे उपसून घेतली टोपल्यांमध्ये आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता तसा झालेला होता. आणि जो काही मी पसारात मी तुम्हाला दाखवला, म्हणजे जे काही कपडे मी तुम्हाला दाखवले ते मात्र तसेच पडून राहिलेले होते आणि मी मात्र दुकानात निघून गेलेली होती. तर मला काही कपडे अल्टरिंगला टाकायचे होते. सो त्यासाठी मी जे मला कपडे टाकायचे होते ते वेगळे काढून ठेवले आणि जे काही ठेवायचे होते ते पण वेगळे काढून ठेवलेले होते. आणि अशी माझी रुटीन होती सकाळी 7 वाजेपासून तर 2:30 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर मग अद्रक लसूण पण माझं दळून झालेलं होतं दुकानासाठी. दही पण लावून झालेली होती. त्यानंतर मी माझं हे काम मात्र करायला घेतलेलं होतं. आणि तुम्हाला माझे कपडे कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.